नमस्कार. मी प्राध्यापक शीतल बर्गे, प्राध्यापक संभाजीराव कदम महाविद्यालय देऊर. आज आपण एलिमेंट ऑफ इन्कम टॅक्स या विषयामधील दुसरा टॉपिक इन्कम अँड डिडक्शन्स यामधील थेअरीचे क्वेश्चन्स पाहणार आहोत. हे थेअरीचे क्वेश्चन्स एक्झामसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. तर पहिला क्वेश्चन पाहूया. कॅज्युअल इन्कम. स्क्रीनवर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर दिसत आहे. ते उत्तर तुम्ही वहीमध्ये लिहून घ्यायचे. या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन आपण आता करूया. कॅज्युअल इन्कम म्हणजे असे उत्पन्न जे नियमित स्वरूपाचे नसते आणि अचानक किंवा योगायोगानं मिळालेले असते. हे उत्पन्न व्यक्तीच्या नियमित व्यवसायातून किंवा नोकरीतून मिळालेलं नसतं. उदाहरणार्थ आपण पाहू शकतो की लॉटरीचे बक्षीस असेल किंवा एखादा गेम जिंकला म्हणून त्याबद्दल मिळालेली रक्कम असेल, जुगारातून मिळालेले पैसे असतील किंवा घोड्यांच्या शर्यतीतून आपल्याला काही बक्षीस मिळालं असेल. अशा प्रकारचं जे उत्पन्न असतं त्याला आपण कॅज्युअल इन्कम म्हणतो, म्हणजेच नियमित स्वरूपाचे नसणारे उत्पन्न. इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 नुसार कॅज्युअल इन्कमवर कलम 115BB अंतर्गत काही विशेष कर आकारला जातोय. मग आता कॅज्युअल इन्कमवर कोणते कोणते कर आणि कसे दाखवले जातात, तर ते आहेत 30% फ्लॅट टॅक्स. यावर सरचार्ज आणि हेल्थ अँड एज्युकेशन सेस लागू होतो. कोणताही सूट जे असेल, एक्झेम्पशन्स किंवा वजावट डिडक्शन्स यामध्ये मिळत नाही. कॅज्युअल इन्कम हे उत्पन्नात किंवा टोटल इन्कममध्ये समाविष्ट केलं जातं, परंतु यावर स्वतंत्र दराने सुद्धा कर आकारला जातो. आणखीन पाहायचं झालं तर कॅज्युअल इन्कम रेफर्स टू इन्कम विच इज इरेग्युलर, नॉन रिकरिंग अँड earned by chance. It does not arise from regular employment and business or profession. For example, lottery winnings, prize money from game shows, gambling or betting income, horse racing. As per the Income Tax Act 1961, casual income is taxed under section 115BB, tax treatment of casual income. ओके, आता पुढचा प्रश्न पाहूया. हाऊस रेंट अलाउन्सेस, याला शॉर्टकटमध्ये HRA असं म्हणतात. हाऊस रेंट अलाउन्सेस हा जो आहे म्हणजे जेव्हा कर्मचारी भाड्याच्या घरात राहतो तेव्हा त्याला घरभाड्याचा काही खर्च भरून काढण्यासाठी नियोक्त्याकडून दिला जाणारा भत्ता आहे. हा भत्ता पगाराचा म्हणजे सॅलरीचा एक भाग आहे. इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 सेक्शन 10 सबसेक्शन 13A अँड रूल्स 2A नुसार HRAवर कर सवलत दिली जाते. HRAवर सूट का खालीलपैकी काही गोष्टींच्या रकमेइतकीच असते. प्रत्यक्ष मिळालेला जो HRA आहे, त्यानंतर जे भाडं दिलेलं आहे ते पगाराच्या 10% रकमेपेक्षा जास्त असलं पाहिजे. मेट्रो शहरात म्हणजे मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता या मोठ्या शहरात असेल तर पगाराच्या 50% दिला जातो आणि इतर शहरात पगाराच्या 40% दिला जातो. येथे सॅलरी म्हणजे बेसिक सॅलरी प्लस डिअरनेस अलाउन्सेस, 50% ऑफ सॅलरी फॉर मेट्रो सिटी अँड 40% ऑफ सॅलरी जर कर्मचारी स्वतःच्या घरात राहत असेल फॉर HRA पर्पज इन्क्लूड्स बेसिक सॅलरी प्लस डिअरनेस अलाउन्सेस इफ कन्सिडर फॉर रिटायरमेंट बेनिफिट्स. इफ द एम्प्लॉई आहे तर हाऊस रेंट अलाउन्सेस लीव अँड अलाउन्स पेड बाय एम्प्लॉई exemption is allowed and the retirement of employees becomes taxable. The cost of rented accommodation, it form a part of salary income. Tax exemption on HRA is available under section 10 subsection 13A. Read with rules 2A of the Income Tax Act 1961. The amount of HRA exemptions is the list of the following. Actual HRA received, rent paid means 10% of salary. पुढचा प्रश्न आहे रिट्रेचमेंट कम्पेन्सेशन. यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की रिट्रेचमेंट कम्पेन्सेशन म्हणजे नियोक्त्याकडून कर्मचाऱ्याला सेवेतून कपात केल्यावर दिली जाणारी आर्थिक भरपाई, म्हणजेच याला काय म्हणतात, सेवा कपात भरपाई. ही कपात कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे नसून तर उद्योगातील काम कमी होतं, यांत्रिकीकरणामुळे आर्थिक अडचणी किंवा उद्योग बंद होतात अशा कारणांमुळे दिली जाते.
इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 सेक्शन 10 सबसेक्शन 10B नुसार रिट्रिचमेंट कम्पन्सेशनवर कर सवलत दिली जाते. कर सवलतीची मर्यादा किती आहे? तर प्रत्यक्ष मिळालेली रिट्रिचमेंट कम्पन्सेशन किती आहे? 15 दिवसांचा सरासरी पगार गुणुले पूर्ण सेवा वर्ष किती आहे? 5 लाख पर्यंतची त्यांची कमाल मर्यादा दिलेली आहे. म्हणजे इथे सॅलरी म्हणजे बेसिक प्लस डिअरनेस अलाउन्सेस जर लागू असेल तर. पण याच्यामध्ये काही महत्त्वाच्या अटी पण दिलेल्या आहेत. रिट्रिचमेंट ही इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट 1947 नुसार असावी. शिस्तभंग किंवा गैरवर्तनामुळे काढून टाकले असेल तर ही भरपाई लागू होत नाही. व्हॉलेंटरी रिटायरमेंट शेम म्हणजे VRSमध्ये रिट्रिचमेंट कॉम्पेन्सेशन समाविष्ट होत नाही आणि ही भरपाई सॅलरी इन्कम अंतर्गत गणली जाते. आता पुढचा प्रश्न आहे एनी 5 डिडक्शन्स अंडर सेक्शन 80. अंडर सेक्शन 80च्या अंडर येणारे काही डिडक्शन्स असे 5 डिडक्शन्स आपल्याला इथे द्यायचे आहेत. तर त्यातला पहिला डिडक्शन्स आहे सेक्शन 80C इन्व्हेस्टमेंट अँड सेविंग. तर डिडक्शन इज अलाउड फॉर इन्व्हेस्टमेंट सच ॲज LIC प्रीमियम, पब्लिक प्रोव्हिडंट फंड, EPF, नॅशनल शेम सर्व्हिसेस, ELSS, ट्युशन फीज एक्सेट्रा. मग याच्यामध्ये मॅक्झिमम डिडक्शन होतात 1,50,000. पुढचं सेक्शन आहे सेक्शन 80D मेडिकल इन्शुरन्स क्लेम डिडक्शन फॉर हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम पेड फॉर सेल्फ, फॅमिली अँड पॅरेंट्स. हायर लिमिट्स आर अवेलेबल फॉर सिनियर सिटीजन. नेक्स्ट आहे सेक्शन 80E इंटरेस्ट ऑन एज्युकेशन लोन. Deduction is allowed for interest paid on loan taken for higher education of self or relatives, available for maximum for 8 years. Next is section 80G donation. Deductions for donations made to approved charitable institutions and relief fund. Deduction may be 50% or 100% subject to conditions. And last is section 80 TTA saving bank interest. Deduction on interest earned from saving bank accounts. Maximum deduction 10,000 for non-senior citizen. याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की डिडक्शन्स अंडर सेक्शन 80 आर अलाउड आफ्टर कम्प्युटिंग ग्रॉस इन्कम टू अराईव्ह टू अ टॅक्सेबल इन्कम. आता याच्यामध्ये जर मराठीमध्ये समजून घ्यायचं असेल तर 80C अंतर्गत कोणत्याही 5 डिडक्शन्स आपल्याला सांगायचे आहेत. कलम 80C मध्ये बचत आणि गुंतवणुकीचा हे डिडक्शन्स आहेत. LIC प्रीमियम, PPF अशा प्रकारची जी मुलांची शिक्षण फी इत्यादी गुंतवणुकीवर आपल्याला वजावट मिळते. पण याची कमाल मर्यादा किती आहे? 1,50,000. पुढचं आहे कलम 80D, त्याला वैद्यकीय विमा हप्ता असं म्हणतो. स्वतःसाठी किंवा कुटुंब व पूर्ण पालकांसाठी असलेल्या मेडिक्लेम विमा हप्त्यावर तर आपल्याला वजावट मिळते. ज्येष्ठ नागरिकांसाठी जास्त प्रमाणात मर्यादा आहे. कलम 80E नुसार शिक्षण कर्जावरील व्याज. उच्च शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जावरील फक्त व्याजाच्या रकमेसह वजावट मिळते, जास्तीत जास्त 8 वर्षापर्यंत. पुढे चौथा आहे आपल्याला कलम 80G म्हणजे देणग्या, डोनेशन्स असतात. मान्यता प्राप्त धर्मादाय संस्था व मदत निधीला दिलेल्या देणग्यांवर वजावट मिळते. 50% किंवा 100% वजावट अटींसह लागू होते. आणि शेवटचं आहे कलम 80 TTA बचत खात्यावरील व्याज आहे. सेविंग बँक खात्यावर मिळालेल्या वजावटीवर इथे आपल्याला सूट मिळत असते. कमाल रुपीज दिलेले आहे 10,000 आणि ज्येष्ठ नागरिकांना लागू नाही आहे. अशा प्रकारे हा प्रश्नाचं उत्तर इथे आहे, वहीमध्ये लिहून घ्या. पुढचा प्रश्न आहे डिडक्शन्स अंडर सेक्शन 80C. सेक्शन 80C ऑफ द इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 प्रोव्हाइड्स डिडक्शन टू ॲन इंडिव्हिज्युअल ऑर हिंदू अनडिवायडेड फॅमिली for specially investment savings and expenditures made during the previous year. The objectives of this session is to encourage long-term savings and financial security. Under section 80C, deduction is allowed for contribution towards life insurance premium, public provident fund, employees provident fund, national saving certificate, equity linked savings scheme and Sukanya Samruddhi account,
रिपेमेंट ऑफ प्रिन्सिपल ऑफ हाऊसिंग लोन अँड ट्युशन फीज फॉर चिल्ड्रन्स सब्जेक्ट टू प्रिस्क्राइब्ड कंडिशन्स. आता कलम 80C अंतर्गत वजावट डिडक्शन अंडर सेक्शन 80C इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 मधील कलम 80C हे करदात्यांना बचत आणि गुंतवणुकीस प्रोत्साहन देण्यासाठी तयार करण्यात आलेलं आहे. या कलमानुसार व्यक्ती, इंडिव्हिज्युअल व हिंदू अविभक्त कुटुंब यांनी केलेल्या काही ठराविक गुंतवणुकी व खर्चावरती करातून वजावट मिळत असते. कलम 80C अंतर्गत खालीलप्रमाणे काही गुंतवणूक आणि खर्चावर वजावट दिली आहे. LIC विमा हप्ता, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, सुकन्या समृद्धी योजना, गृहकर्जामुळे रकमांची परतफेड तसेच मुलांच्या शिक्षणाची फी. कलम 80C अंतर्गत मिळणारी कमाल वजावट आहे 1,50,000 इतकी. ही मर्यादा कलम 80CCC व 80CCD 1 यांच्यासह एकत्रितपणे लागू होते. या कलमानुसार फक्त प्रत्यक्षात भरलेली रक्कम वजावटीस पात्र ठरते आणि गुंतवणुकीवरील व्याज हे जे सामान्यतः वजावटीस पात्र नसते. ठरवलेल्या मर्यादेपेक्षा जास्त रक्कम भरली असल्यास त्यावर कोणतीही करसवलत मिळत नाही. अशा प्रकारे हा टॉपिक इथे संपलेला आहे. सर्वांनी याची उत्तरं लिहून घ्यायची आहेत.